जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 14वा. अखंड ध्यान नाम. समास 5वा. हरिकथा लक्षण निश्चय नाम. श्रीराम समर्थ. मागा हरिकथेचे लक्षण. श्रोती केला होता प्रश्न. सावध होऊन विचक्षण परिसोत आता. हरिकथा कैसी करावी, रंगे कैसी भरावी, जेने पाविजे पदवी रघुनाथ कृपेची. सोने आणि परिमळे, युक्षदंडा लागती फळे, गौल्य माधुर्य रसाळे, तरी ते अपूर्वता. तैसा हरिदास आणि विरक्त, ज्ञाता आणि प्रेमळ भक्त, व्युत्पन्न आणि वादरहित, तरी हेही अपूर्वता. रागज्ञानी ताळज्ञानी, सकळ कळा ब्रह्मज्ञानी, निराभिमाने वर्तेजनी, तरी हेही अपूर्वता. मच्छर नाही जयासी, जो अत्यंत प्रिय सज्जनासी, चतुरांग जाणे मानसी अंतर्निष्ठ. जयंत्यादिके नाना पर्वे, तीर्थक्षेत्रेचे अपूर्वे, जेथे वसिजे देवादी देवे सामर्थ्य रूपे. तया तीर्थाते जे न मनिती, शब्दज्ञाने मिथ्या म्हणती, तया पामरा श्रीपती जोडेल कैचा. निर्गुण नेले संदेहाने, सगुण नेले ब्रह्मज्ञाने, दोहीकडे अभिमाने ओस केले. पुढे असता सगुण मूर्ती, निर्गुण कथा जे करीती, प्रतिपादून उच्छेदिती, तेची पडत मूर्ख. ऐसे न की जे हरिकथा, अंतर पडे उभये पंथा, परिस लक्षणे आता हरिकथेची. सगुण मूर्ती पुढे भावे, करुणा कीर्तन करावे, नाना ध्याने वर्णावे, प्रताप कीर्तिते. ऐसे गाता स्वभावे, रसाळ कथा ओढवे, सर्वांतरी हेलावे प्रेम सुख. कथा रचयाची खूण, सगुणी नानावे निर्गुण, न बोलावे दोषगुण पुढिलांचे कदा. देवाचे वर्णावे वैभव, नाना प्रकारे महत्व, सगुणी ठेवून या भाव, हरिकथा करावी. लाज सांडून जनाची, आस्था सांडून धनाची, नीच नवी कीर्तनाची आवडी धरावी. नम्र होऊनी राजांगणी, निशंक जावे लोटांगणी, करताळिका नृत्यवाणी, नामघोषे गरजावे. एकांची कीर्ती एकांपुढे, वर्णिता साहित्य न पडे, म्हणून या निवाडे जेथील तेथे. मूर्ती नसता सगुण, श्रवणी बैसले साधुजन, तरी अद्वैत निरूपण अवश्य करावे. नाही मूर्ती नाही सज्जन, श्रवणी बैसले भाविकजन, तरी करावे कीर्तन प्रस्ताविक वैराग्य. शृंगारिक नवरसिक, यामध्ये सांडावे एक, स्त्रियादिकांचे कौतुक वर्णू नये की. लावण्य स्त्रियांचे वर्णिता, विकारबाधी जे तत्वता, धारिष्ठापासून श्रोता चळे तत्काळ. म्हणून ते तजावे, जे बाधक साधका स्वभावे, घेता अंतरी ठसावे ध्यान स्त्रियांचे. लावण्य स्त्रियांचे ध्यान, कामाकार झाले मन, कैचे आठवेल ध्यान ईश्वराचे. स्त्रीवर्णिता सुखावला, लावण्याचे भरी भरला, तो स्वये जाणावा चेवला ईश्वरापासूनी. हरिकथेसी भाव बळे, गेला रंग तो तुंबळे, निमिष एक जरी आकळे ध्यानी परमात्मा. ध्यानी गुंतले मन, कैचे आठवेल जन, निशंक निर्लज्ज कीर्तन करिता रंग माझे. रागज्ञान ताळज्ञान, स्वरज्ञानेसे व्युत्पन्न, अर्थान्वयाचे कीर्तन करू जाणे. 56 भाषा नाना कळा, कंठमाधुर्य कोकिळा, परितो भक्तिमार्ग वेगळा भक्त जाणती. भक्तास देवाचे ध्यान, देवा वाचून नेणे अन्न, कळावंतांचे जे मन ते कळाकार झाले. श्रीहरिविने जे कळा, तेची जाणावी अवकळा, देवास सांडून वेगळा प्रत्यक्ष पडिला. सर्पी वेळीले चंदनासी, निधान आड विवसी, नाना कळा देवासी आड तैस्या. सांडून देव सर्वज्ञ, नादामध्ये व्हावे मग्न, ते प्रत्यक्ष विघ्न आडवे आले. एक म्हणते गुंतलेश्वरी, कोणे चिंतावा श्रीहरी, बळेची धरुणिया चोरी, शुश्रूषा घेतली. करिता देवाचे दर्शन, आडवे आले रागज्ञान, तेने धरुणिया मन स्वरामागे नेले.
भेटो जाता राजद्वारी, बळेची धरिला बेगारी, कळावंता तैसी परी कळेने केली. मन ठेवून ईश्वरी, जो कोणी हरिकथा करी, तोची ये संसारी धन्य जाना. जयास हरिकथेची गोडी, उठे नीच नवी आवडी, तयास जोडिली जोडी सर्वोत्तमाची. हरिकथा मांडिली जेथे, सर्व सांडून धावे तेथे, आलस्य निद्रा दवडून स्वार्थे हरिकथेसी सादर. हरिभक्तांची ये घरी, नीचकृत्य अंगीकारी, साहेभूत सर्वांपरी साक्षपे होय. या नाव हरिदास, जयासी नामी विश्वास, येथून हा समास संपूर्ण झाला. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे हरिकथा लक्षण निश्चय नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.